श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मी देवाचं एवढं करतो, मी देवाचं एवढं करतो, पण माझ्यावर हे संकट का आलं? एकदा हा व्हिडिओ नक्की ऐका। मित्रांनो, डेस्क मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी आज प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो। गोष्ट आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीच्या अनुभवाची। मित्रांनो, सुमन स्वामींची निस्सीम भक्त होती। सुमन स्वामींची निस्सीम भक्त होती। ती गरोदर असताना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपला नवरा आणि विष्णू यांच्या बरोबर येते। स्वामी म्हणतात तुला संतती मिळेल, पण जो काही त्रास होणार तो सहन करण्याची तयारी सुद्धा ठेव। सुमनला स्वामी वचन खरं होणार ही खात्री होती, पण तयारी ठेव या म्हणण्याने तिचा थरकाप उडतो। सुमन या गोष्टीमुळे फार चिंतेत राहायची। सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामींनी त्याला धान्याचं खाली पोत दिलं। शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून स्वीकारतो आणि एकदा विहिरीतून पाणी आणताना चिंतेत असल्यामुळे सुमन घसरून विहिरीत पडते। तेव्हा तिच्या गर्भातील शिशूचं निधन होतं आणि वैद्य गर्भातील बाळ मरण पावलं आहे असं विधान करतात। सुमन कधीच आई होणार नाही असं सुद्धा सांगतात। हे ऐकून सुमन फार खचून जाते। शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्याने सर्व पीक जे आहे ते खराब होतं। शिवाचे सर्व स्वप्न धुळीला मिळतात। त्याच्यावरती देशदडीला जायची वेळ येते। अंतरशक्तीने स्वामी महाराज हे सगळं जाणून असतात, जाणून घेतात आणि बाळप्पाला तिथं पाठवतात। सुमन वेड्यासारखी करते, परंतु ती आत्महत्या करायला जात असते। स्वामींच्या कृपेने तेव्हाच सुमन वाचून जाते। स्वामी म्हणतात की बाळप्पा, आमचे जरी भक्त असते त्यांच्या कर्माची काही फळं असतात ती त्यांना भोगावीच लागतात, ते क्रम त्यांना भोगावेच लागतात। जी काही संकट आहेत त्यांना सामोरं जावंच लागतं। पापाचा घडा भरला वरचं संपूर्ण जीवन तुमच्या कर्मावरती अवलंबून असतं। जर पापाचा घडा भरला तर तो कसा बनतो त्यानंतर त्या नव्याने जीवनाची सुरुवात होत असते। आपण आपले भोग मागे पुढे करू शकतो, परंतु प्रारब्ध भोग आपल्याला भोगावेच लागतात। म्हणून आम्ही नामस्मरणाला अत्यंत महत्व देतो। मनुष्याच्या हातून कळत नकळत परिस्थितीला वश होऊन पाप घडत असतात आणि त्याचं वाईट गोष्टींमुळे वाईट रूपांतर होऊ नये म्हणूनच नाम जप केले जातात। प्रारब्ध चुकवण्यासाठी नामस्मरण करायचं असतं। लोक म्हणतात परमेश्वराकडे न्याय मिळण्यासाठी वेळ असतो, परंतु परमेश्वर सगळ्यांना समान संधी देत असतो, कारण परमेश्वर प्रत्येकाला आपलं पाप नष्ट करण्यासाठी संधी सुद्धा देत असतो। जेव्हा आपण त्या पापातून नष्ट होण्यासाठी कोणताही प्रयत्न आपल्याकडून करत नाहीत तेव्हा परमेश्वर आपला सहार करतो। आणि बाळप्पा म्हणतात, स्वामी अशा विपरीत परिस्थितीमध्ये माणसाने काय करावं बरं? तेव्हा स्वामी सांगतात, अरे जेव्हा सोसाट्याचा वारा सुटतो तेव्हा मनुष्य काय करतो? आपली पांघरलेली गोधडी अजून घट्ट धरतो। जेव्हा मनुष्यावर संकट येतं तेव्हा देवावरील विश्वासापासून मनुष्य दूर जातो आणि तो म्हणतो, मी एवढं देवाचं केलं तरी पण माझ्यावरतीच संकट का, माझ्यावरतीच दुःख का? अशा वेळी स्वामी बाळप्पा यांना सांगतात, अशा वेळी भक्त विसरतात की जर यांनी आतापर्यंत नामस्मरण परमेश्वराची भक्ती केली नसती तर याहून भयानक संकट त्यांच्यावरती आली असती। देवाचा धावा आणि देवाची भक्ती केल्यामुळे संकटाचं स्वरूप आणि त्याचा परिणाम
कमी झाला याची जाणीव भक्तांना नसते, म्हणून अनेकदा अज्ञानापोटी आपण देवावरती सुद्धा आरोप करायला विसरत नाहीत. तिकडे शेत वाया गेल्यामुळे शिवा म्हणजे सुमनचा भाऊ पूर्णपणे खचलेला असतो. त्याची पत्नी आणि त्याचं सात्वन करते. मग त्याच्या मनामध्ये विचार येतो की स्वामींनी आपल्याला धान्याचं रिकामं पोत देऊन एक खून केली होती. हे आठवत त्याला तो जागेवरून उठतो आणि आपलं आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी निघतो, पुन्हा प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यासाठी तयार होतो. स्वामी त्याला सांगतात, जसा तू खंबीर होऊन आयुष्यात उभा राहण्याचा प्रयत्न करत आहेस ना, स्वतःला सावरला आहेस ना, तसाच तुझ्या बहिणीला म्हणजेच सुमनला सुद्धा धीर देण्याचा प्रयत्न कर. तिथे सुमन वेड्यासारखी वागू लागते. वेडेपणाच्या नादामुळे आत्महत्या करायला काय लागते, गळफास घ्यायला काय लागते, परंतु योगायोगाने शिवा आणि विष्णू सुमनला अडवतात आणि जो घडणारा अनर्थ आहे तो टळून जातो. इतक्यात श्री स्वामी समर्थ महाराज तिथं प्रकट होतात आणि म्हणतात, हा वेडेपणा अजिबात करू नको. तुझी मरणाची वेळ अजून निश्चित झालेली नाही. आपण कितीही वेळेच्या आधी मारण्याचा प्रयत्न केला तरी वेळेच्या आधी कुणालाही मरण प्राप्त होत नाही. अशा वेळेस सुमन म्हणते, स्वामी बाळाचं दुःख कोणाला सांगावं, कारण या क्षणी मला बाळाच्या दुःखापुढे काही सुचत नाही. अशा वेळी शिवाची बायको पुढे येते आणि म्हणते, हे घ्या बाळ, या बाळाची गरज तुम्हाला आहे. मला अपत्य भविष्यात सुद्धा होऊ शकल, परंतु हे बाळ पाहून जेव्हा त्या बाळाला सुमन हातात घेते, त्या बाळाचं संगोपन करू लागते आणि पुढील आयुष्याला चांगल्या पद्धतीने व्यतीत करते. या कथेचं तात्पर्य एकच आहे की जीवनामध्ये अनेक संकट, दुःख, अडचणी येतात, परंतु जर आपण प्रेमळ निर्मळ मनाने स्वामींची भक्ती आराधना जर केली ना, तर त्या दुःखाचं, संकटाचं स्वरूपाची तीव्रता जी असते ती मात्र कमी होते. म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नामस्मरण करणं, देवाचं नामस्मरण करणं, भगवंताचं नामस्मरण करणं, स्वामींचं नामस्मरण करणं, आपल्या इष्ट देवतेची श्रद्धा असून सुद्धा आपण नामस्मरण करत नाही, ती सध्याच्या काळामध्ये गरजेची आहे. आणि त्याचबरोबर आपलं मरण हे निश्चित आहे, ते ना आधी होऊ शकत ना नंतर होऊ शकत, परंतु मरणाची वेळ सुधारलेली आहे. हे मरण वेळेच्या आधी नाही, त्यानंतर सुद्धा नाही, वेळेवरच तुमचं मरण लिहिलेलं असतं. त्यामुळे कोणतेही काम कार्य करत असताना त्याचा हजारदा विचार करायला हवा. आपली इष्ट देवतेवर जर श्रद्धा असेल तर दुःखाच्या क्षणी देवतेला आठवून चालणार नाही, तर सुखाच्या वेळी सुद्धा आपल्या इष्ट देवतेची कृपादृष्टी प्राप्त करायला आपण हवी. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करायला विसरू नका. ही जी माहिती आहे ती धार्मिक मान्यतेवरती आणि स्वामींच्या अनुभवांच्या जी पुस्तक आहेत त्याच्यावरती आधारित आहे. यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्याला वाव देण्याचा डेस्क मराठी चॅनलचा उद्देश नाही, त्यामुळे तसा कोणीही गैरसमज करू नये. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.